श्री स्वामी समर्थ। आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे। जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता। हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी विनंती। देव म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे। सर्व काही माझ्या हातात सोडा। आणखीन एक, तुमचा एकही मिनिट काळजीत तुम्ही घालवू नका। तुमची काळजी मला द्या, मी त्यांची काळजी घेईल। आनंदासाठी 5 सोपे नियम तुम्ही फॉलो करा। एक म्हणजे आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा। दुसरे, तुमचे मन चिंतापासून मुक्त करा। 3, साधेपणाने जगा। 4, अधिकाधिक द्या। आणि 5वं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, कमी अपेक्षा ठेवा। जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे। जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा। तुम्ही सहमत असाल तर होय देवा, मी सहमत आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा। देव आज म्हणत आहे, बाळा, मी तुला क्षमा करतो। मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात। बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो। जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन। लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे। तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा। जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा। तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे। जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा। सकारात्मक गोष्टी निवडा। मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो बाळा, तू माझं बाळ आहेस। परमेश्वर सांगतात, पाठलाग करू नका, भीक मागू नका, ताण देऊ नका, निराश होऊ नका। त्याऐवजी तुम्ही प्रयत्न करा, आराम करा। जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल। मीही तुम्हाला साथ देईन, तुमच्या इच्छा पूर्ण करेल। तुम्हाला जे पाहिजे ते सर्व मी तुम्हाला प्रदान करणार आहे। प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा। हे एक चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते। देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतात। तुमचा विश्वास असल्यास लव्ह यू गॉड असे टाईप करा। तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात। प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही। नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी काम करत आहे, तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे। फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा आणि एक पाऊल तुम्ही पुढे टाका। परमेश्वर सांगत आहे, आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा। तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनू शकता। सकारात्मक विचार करा, बदल स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा। कधीही हार मानू नका। मी तुझ्या सोबत आहे बाळा, मी कोठेही गेलेलो नाही। ना काल, ना आज, ना उद्या मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो।
सहमत असाल तर माझ्या देवावर खूप प्रेम आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. मी पैशासंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे आहे. तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात. तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप नक्कीच होणार. माझ्यावर विश्वास ठेवा, हे नक्कीच होईल आणि ते पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा उत्सुक आहात. तुमच्या सोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहे. तुम्ही आता पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात कारण तुमच्या आयुष्यात आता देवाने एंट्री केलेली आहे. लवकरच तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जाईल. ग्रहणशील व्हा, तयार व्हा. सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या, बौद्धिक आणि आर्थिकदृष्ट्या सुसंगत आहे. देव म्हणतो की बाळा, मला समजले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेला आहे. तथापि तुम्ही घाबरू नका कारण मी तुझा देव आहे. तू जिथे जाशील तिथे मी असेल. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वतःशी धीर धरा. तुम्ही प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचवण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील, त्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही लवकरच तिथे पोहोचताल. सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. नेहमी सावध राहा आणि शांत राहा. मी तुझं रक्षण करेल कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे. देव प्रेमाने म्हणतो की मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. तुम्हाला यश आता मिळणार आहे. माझी साथ तुम्हाला मिळणार आहे.